फायनली आपलं M.Com.चं ॲडमिशन झालं बरं का आज. कारण की खूप दिवसापासून माझं M.Com.चं ॲडमिशन रखडलं होतं, ते आज करून टाकलं. चला गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुमचा लाडका अर्जुन जय श्रीराम सकाळ सकाळी डायरेक्ट यामध्ये शिरून आणि अनिकेत तिकडे गोळा फेकत होता आणि ते बनेलीवर कसं काय, तर मग काय गोळा फेकताना बनेलीवरचं व्हावं लागतं असं वाटतं. आपल्याला जायचं होतं घरी, आणि घरून आपल्याला डायरेक्ट कॉलेजला नाही. भाऊचं पेट्रोल संपलं होतं, मग आपल्याला पण आता म्हणलं चला आपण पण जाऊ घरी. अरे काय अच्छा भाऊ, काही नाही भाऊ. बरं आहे का? हा बरे ना भाऊ. लेक्चर हा लेक्चर चालू होतं आमच्या गाडी. कसं वाटतं मला तुम्हाला? एकदम छान ऑर्डर राहिलं. मी आहे काय 2 ते 3 का 1 किलो मटन घेणार आहे आणि खाणार आहे. 2-3 महिनाभर झोपून राहणार आहे. नमस्कार मंडळी, आजीशो ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आमचा बाहेर पण होते काय काय खातो? आज आमचा चिंगम खाल्लं पाहिजे. सिगरेट नंतर चिंगम लागतं. सिगरेट प्याली पाहिजे. वाईट माणसं खूप वाईट सवय यांना. वाईट सवय यांना. तू नको सांगू. राजा आला बा, आमचा राजा आला. राजा आता हागून आलाय. मेंगा राजाचे आगमन होत आहे. मेंगा राजा हळूहळू पुढे येत आहे. मेंगा राजाने मेंगावानी चष्मा घेतलेला आहे. मेंगा राजा येतच आहे. अरे काय मेंगा राजे? कॉलेजला काय विषय होता, आपल्या ऍडमिशन करायचं होतं ना. हर्षा पण भेटला होता. म्हणलं आता चला आपल्याला जायचं कुठं ते युनिव्हर्सिटीला. आणि युनिव्हर्सिटीला काय काम होतं, महाराजाचा व्हिडिओ नाही घेतला असं झालं. कारण मग काय डायरेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये आलो. युनिव्हर्सिटी कशी हिरवगार झालेलं आहे बघा. युनिव्हर्सिटीत अशात कोण कोण आलं आणि कोण कसं आहे सांगा बरं. हे कोणतं डिपार्टमेंट आहे ते पण कमेंटमध्ये सांगा. हे कॉमर्स डिपार्टमेंट. आणि इथं राजेश म्हणे हे इतक्याशा कागदासाठी 3 दिवस थांबणं लागलंय. आणि हा कागद काय ऑनलाईन वगैरे तर नव्हता. पण मग काय चल म्हणलं बुवा आता घरी जायचं आपल्याला. काय डायरेक्ट क्रांती चौकून पैठण गेटमधून डायरेक्ट घराकडे निघालो. म्हणलं आपल्याला आता चल घराकडं आणि ब्लॉग पण इथे चेंज करू. कारण की आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती. म्हटलं आता नेक्स्ट पार्टसाठी स्टे ट्यून. आणि कोणी नवीन असेल तर आपल्याला फॉलो करा, लाईक करा, शेअर